ही डॉक्युमेंटरी माधुरी एका हत्तीणीची कहाणी विविध सार्वजनिक स्रोत, बातम्या आणि स्थानिक कथांवर आधारित आहे. या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती देणे, जनजागृती करणे आणि सामाजिक विषयावर चर्चा घडवून आणणे हा आहे. काही दृश्ये आणि प्रसंग अधिक प्रभावी सादरीकरणासाठी नाट्यमय स्वरूपात दाखवले गेले असू शकतात, म्हणून सर्व घटना तंतोतंत वास्तवाशी जुळतेच असे नाही. या व्हिडिओचा उद्देश कोणाचाही अपमान करणे नाही. आम्ही सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक भावनांचा आदर करतो. प्रेक्षकांनी अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोतांचा संदर्भ घ्यावा. महाराष्ट्रातील नांदणी एक छोटस गाव, पण इथे राहते एक मोठी कहाणी एका हत्तीणीची. नाव आहे माधुरी. सुमारे 1992 साली कर्नाटकातून एक लहानशी हत्तीण इथे आणली गेली. ती फक्त 3 ते 4 वर्षांची होती आणि तिथून सुरू झाली तिची नांदणीशी आयुष्यभराची नाती. नांदणी जैन मठामध्ये माधुरीने अनेक वर्षे घालवली. ती धार्मिक सोहळ्यांचा भाग बनली. लोकांसाठी ती फक्त प्राणी नव्हती, ती श्रद्धेचं प्रतीक होती. गावातील प्रत्येकासाठी माधुरी म्हणजे कुटुंबातील सदस्य. तिच्या एका दर्शनासाठी लोक दूरवरून यायचे. ती हसली तर गाव हसायचा. पण प्रत्येक कहाणीला एक वेगळं वळण असतं. प्राणी संवर्धन संस्थांनी प्रश्न उपस्थित केले. माधुरीच्या स्वातंत्र्याबद्दल, तिच्या आरोग्याबद्दल. हा विषय न्यायालयात पोहोचला आणि अखेर निर्णय झाला. माधुरीला चांगल्या काळजीसाठी दुसरीकडे हलवण्यात यावे. 2025 मध्ये माधुरीला नांदणी सोडावी लागली. तिला गुजरातमधील वंतारा येथे नेण्यात आले. लोकांनी आंदोलन केलं. माधुरी परत आणा अशी मागणी केली. कारण ती फक्त हत्ती नव्हती, ती भावना होती. आज माधुरी वंतरामध्ये आहे. तिला आधुनिक उपचार मिळत आहेत, पण तिचं मन अजूनही नांदणीत आहे का? ही कहाणी आहे परंपरा आणि प्राणी कल्याण यांच्यातील संघर्षाची. माधुरीची कहाणी अजून संपलेली नाही.